नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाईन्स. मंडणगड न्यायालयाचे उद्या 8 ऑक्टोबर रोजी होणार उद्घाटन. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई राहणार उपस्थित. बोगस डॉक्टरांपाठोपाठ आता बोगस पॅथॉलॉजी लॅब देखील. वसई विरारमध्ये बोगस पॅथॉलॉजी लॅबचे कारनामे आले समोर. उरणमधील धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्याची मागणी. श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था आक्रमक. आणि महाड MIDC मध्ये रस्त्यावर धुळीचे साम्राज्य. धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका तर अपघात होण्याची शक्यता वाढली. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथील दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन तसेच न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या कोनशिला समारंभ 8 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील न्यायमूर्ती भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयातील प्रमुख न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, न्यायमूर्ती माधव जामदार आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच रत्नागिरी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत, प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्या दिनांक 8 ऑक्टोबर 2023 रोजी मंडणगड येथे न्यायालयाचं उद्घाटन होणार आहे आणि त्या दिवशी नव्याने निर्माण होणाऱ्या कोर्टाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम साधारणतः सकाळी 10:40 वाजता चालू होणार आहे. सुरुवातीला मंडणगड न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होईल. त्याच्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल आणि भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्य सभेचा कार्यक्रम होणार आहे आणि तो मुख्य सभेचा जो कार्यक्रम आहे आणि हा मोठा सोहळा आहे, हा सोहळा मंडणगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या पटांगणावर साजरा होणार आहे. त्या कार्यक्रमाला विविध मान्यवर येणार आहेत. प्रामुख्याने ह्या कार्यक्रमासाठी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माननीय भूषणजी गवई साहेब हजर राहणार आहेत. त्यांच्या हस्ते हे कार्यक्रम होणार आहे. याच्यात प्रमुख अतिथी म्हणून माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय देवेंद्र कुमार उपाध्याय हे देखील हजर राहणार आहेत. अजून या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस, माननीय विधी व न्यायमंत्री आहेत ते, परत उपमुख्यमंत्री आहेत. त्याचप्रमाणे उदयजी सामंत हजर राहणार आहेत. उदयजी सामंत साहेब हे पालकमंत्री आहेत. तसंच ह्या कार्यक्रमासाठी माननीय माधव जामदार साहेब पालक न्यायाधीश हे देखील हजर राहणार आहेत. त्याचप्रमाणे विनायक जोशी साहेब हे देखील हजर राहणार आहेत आणि अन्य मान्यवर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्राचे संग्रामजी देसाई वगैरे भरपूर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आता हे न्यायालय चालू होण्यासाठी अथक प्रयत्न आम्ही मंडणगडवासियांनी केलेला आहे. त्याचबरोबर आमच्या या बार असोसिएशनने केलेला आहे. या बार असोसिएशनला हा कार्यक्रम म्हणजे थोडक्यात मंडणगडमध्ये कोर्ट चालू होण्याचे मोठं स्वप्न आमचं होतं. ते स्वप्न आता प्रत्यक्षात उतरणार आहे. मंडणगडमध्ये पूर्ण वेळ न्यायालय चालू झाल्यानंतर मंडणगडपासून दापोलीपर्यंत होणारा पक्षकारांचा खर्च देखील वाचणार आहे, त्यांची पायपीट वाचणार आहे आणि हा जो आनंदाचा सोहळा आहे हा आमच्या आयुष्यामध्ये हा कधीही न पुसून जाणारा हा सोहळा होणार आहे. एक सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा हा सोहळा होणार आहे. तर नांदेड, संभाजीनगर, नाशिक, कळवा येथील जिल्हा रुग्णालयांमध्ये रुग्ण दगावल्याच्या घटना समोर येत असतानाच आता वसई विरार शहरात पॅथॉलॉजी लॅबचा गोरखधंदा समोर आलाय. महत्त्वाचं म्हणजे अशा 5 बोगस लॅब बंद करण्याची पालिकेनं नोटीस देऊन देखील या लॅब बिनधास्तपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे. वसई विरार पालिका क्षेत्रात अनधिकृत इमारती, मान्यता नसलेल्या अनधिकृत शाळा, बोगस डॉक्टरांपाठोपाठ आता बोगस पॅथॉलॉजी लॅबचे कारनामे समोर आले. वसई विरारमधील 5 लॅबना वसई विरार शहर महानगरपालिकेने बंद करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. तरीही यातील बहुतेक लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने वैद्यकीय सेवेचा परवाना रद्द केला असतानाही
गुजरातचा डॉक्टर राजेश सोनी हा या 5 लॅबमधील रक्त मलमूत्र तपासणीच्या रिपोर्टवर बिनदिक्कत सह्या करत होता. याबाबतच्या तक्रारी पालिकेला प्राप्त झाल्यानंतर पालिकेने श्रीजी पॅथॉलॉजी लॅब, पार्थ डायग्नोस्टिक सेंटर, गेटवेल क्लिनिकल लॅबोरेटरीज, ग्लोबल केअर अँड वेलफेअर डायग्नोस्टिक सेंटर, श्री धन्वंतरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीज या 5 पॅथॉलॉजी लॅबला आपल्या लॅब बंद करण्याच्या नोटिसा दिल्यात. मात्र कारवाई अद्याप काहीच केली नाही. त्यामुळे आजही त्या लॅब बिनधास्तपणे सुरू आहेत. अशा या लॅबमुळे रुग्णांचं आरोग्य धोक्यात असतानाही पालिकेने केवळ सोपस्कार म्हणून नोटिसा धाडल्यात. मात्र वास्तव बघितल्यावर यातील बहुतेक लॅब चालू आहेत. डॉक्टर सोनीच्या ऐवजी दुसरे डॉक्टर या लॅबने ठेवले. एका लॅब चालकाने तर लॅबची परवानगी मागणारे लेटर पालिकेला देऊन त्याची रिसीव्ह कॉपी घेऊन बिनधास्तपणे लॅब चालू केली आहे. रिसीव्ह कॉपी म्हणजे पालिकेची परवानगी असल्याची माहिती या लॅब चालकाने बोलताना दिली. वसई विरार कार्यक्षेत्रात काही लॅबच्या बाबत त्या अनधिकृतरित्या चालू असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानुसार आम्ही सर्वसाधारण एक 12-13 ठिकाणी शहानिशा केली. त्या ठिकाणी 5 ठिकाणी आम्हाला त्या लॅब्स चालू असलेले आढळले. तर त्या लॅब्सला आम्ही बंद करण्याच्या नोटिसेस 4 ऑक्टोबर 2023 रोजी जारी केलेले आहेत आणि त्या लॅब बंद करण्याचे आम्ही आदेश पारित केलेले आहेत. त्या लॅब्सचे जे डॉक्टर आहेत सोनी, तर त्यांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनी जी त्यांना मुदत दिली होती ती संपुष्टात आल्याचं निदर्शनास आल्यामुळं आणि त्या संदर्भात पालिकेकडे तक्रारी प्राप्त झाल्यामुळं ही कारवाई करण्यात आलेली आहे. सर, बहुतेक काही लॅब आजही सुरू आहेत, त्यावर काय ॲक्शन घेणार आपण? अधिकच्या जर काही लॅब्स चालू असतील तर त्याचीही विशेष पथक नेमून शहानिशा करण्यात येईल आणि जर त्या परत चालू असेल तर त्या अधिनियमानुसार जी कारवाई प्रस्तावित असेल ती निश्चितच करण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका आणि नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करून सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्या सूचनेनुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिंदल यांनी गुरुवारी मध्यरात्री शहापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नवी दिल्ली येथून राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला होता. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेट देण्याच्या स्पष्ट सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी शिंगारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिंदल आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांच्यासोबत शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रास मध्यरात्री 12:30 वाजता अचानक भेट दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पटेल यांच्यासह नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. या आरोग्य केंद्रात रात्री 10 वाजता एका महिलेची प्रसूती झाली होती. उरणमधील शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था ही धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी स्थापन झाली असून धुतुम गावातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा या अनुषंगाने या संस्थेतर्फे विविध प्रयत्न सुरू आहेत. धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वे स्थानकात आणि रेल्वे संबंधित विविध विकास कामात प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतले जात नसल्याने या संस्थेची सभा 6 ऑक्टोबर रोजी धुतुम येथे संपन्न झाली. प्रकल्पग्रस्तांवर वारंवार अन्याय होत असल्याने शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी 9 ऑक्टोबर रोजी रांजणपाडा रेल्वे स्थानकाजवळ आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती शेमटीखार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विनोद अशोक ठाकूर यांनी दिली आहे. मी म्हणजे आता खरोखर आमच्या शेमटीकारमध्ये अन्याय झालेला आहे व शासनाने पण अन्याय केलेला आहे. प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळाली नाही. गावच्या सरपंचाने पण आम्हाला विचारात न घेता काही निर्णय घेतलेले आहेत. तरी त्याबद्दल माझ्या मनात तर खूप आक्रोश आहे की त्यांनी तरी आम्हाला विचारात घेऊन भरती करायला पाहिजे होती. ते न जुमानल्यानंतर आम्ही आमचं जो ठेकेदाराचं नाव सांगितलं
निलेश भोईर त्याच्याकडे पण वारंवार व्यवहार केला. त्याचे आम्हाला बोललं पण का तुम्हाला 4 देतो 2 देतो असं आम्हाला झोलत ठेवलं. असा हा अन्याय म्हणजे त्या शासनाचाच तो अन्याय झाला एक प्रकारचा ठेकेदार निवडला म्हणून. पण त्यांनी आम्हाला अजिबात विचारात न घेता काहीच दिलेलं नाही म्हणून आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे आमच्या मनात तर खूप आक्रोश आहे. गावातल्या जनतेत पण लोकांचं जी शेमटीकरची खरोखर प्रकल्पग्रस्त आहेत गरजू आहेत ज्यांना नोकऱ्या पाहिजे ते पण नाराज आहेत या व्यवस्थेवर आणि त्याच्यासाठी आम्ही या आंदोलनाचा उठाव केलेला आहे. प्रथमतः मी तुम्हाला माझी ओळख करून देते. शेमटीकार शेतकरी श्रमिक संघटनेचा मी अध्यक्ष आहे दुतुम गावचा. आमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही रेल्वे प्रशासनाला वारंवार पत्रक देऊन त्यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की ठेका तो एका माणसाला दिलेला आहे, त्याचं नाव आहे निलेश भोईर. त्याच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करून आमची जी कमिटी आहे ती कमिटीला सारखं तिथं घेऊन जाऊन आम्ही त्याच्याशी आम्हाला शेतकऱ्यांच्या जागा भरवण्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी आम्हाला नकारार्थी उत्तर दिले. तरीसुद्धा आमची अशी मागणी आहे की या रेल्वे नोकर भरतीमध्ये आमची शेतकऱ्यांची माणसं भरवण्यात यावी. ओके, तुमच्या संघटनेचं नाव काय? शेमटीकार शेतकरी श्रमिक कल्याणकारी सामाजिक संस्था. ओके, एकूण किती प्रकल्पग्रस्तांवर अन्याय झालेला आहे? जवळजवळ 50-55 लोकांवर अन्याय झालेला आहे. ओके, आणि समजा आता तुमचं 9 तारखेला हे जे उपोषण आहे, जर उपोषणाची प्रशासनाने समजा दखल घेतली नाही तर तुमची पुढची भूमिका काय असेल? आमची भूमिका येत्या 9 तारखेला आमरण उपोषण करणार आहोत आणि जे काही आमच्यासोबत जे होईल त्यासाठी रेल्वे प्रशासन, सिडको प्रशासन आणि ठेकेदार जबाबदार राहणार. एकीकडे महाड MIDC मध्ये केमिकलच्या धुराला कामगार आणि नागरिकांना सामोरं जावं लागत असतानाच महाड औद्योगिक क्षेत्रामध्ये रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम मे महिन्यापूर्वीच सुरू करण्यात आलंय. मात्र या कामामध्ये नियोजनाचा खेळखंडोबा असून MIDCच्या अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष झाले. महाड MIDC परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य, त्यात उन्हामुळे धुळीचे साम्राज्य निर्माण होते. या रस्त्याचे भूमिपूजन माजी उद्योगमंत्री यांच्या हस्ते होऊन देखील अद्याप रस्त्याचं काम अपूर्ण अवस्थेत आहे. बीरवाडी ते नांगलवाडी फाटापर्यंत प्रवास करीत असताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरून प्रवास करताना मोठ्या प्रमाणात धूळ दुचाकीस्वारांच्या नाकातोंडात जाते, तर धुळीमुळे अपघात देखील झालेत. MIDC प्रशासनानं यावर पर्याय म्हणून ही धूळ उडू नये म्हणून पाण्याचा टँकर सुरू केलाय. दिवसभरातून 1 ते 2 वेळा पाणी मारून सुद्धा धूळ कमी होत नाही. त्यामुळे काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. सर्व शांत करताना गप्प बसायचं, काय बोलायचं नाही. आज आमची जाणाऱ्यांची हालत काय खराब होती ते आम्हाला माहिती आहे. आज या पंचक्रोशीतली सर्व जनता त्रासलेली आहे. आम्ही 4 दिवस वाट बघणार, काय करणार. ते तिथं खड्डे आहेत ते पण भरत नाहीत. खड्ड्याचं कॉन्ट्रॅक्ट द्यायचं, 1 दिवस द्यायचं कॉन्ट्रॅक्ट, ज्यांनी माती भरली का 2 दिवसांनी परत उघडली माती ती का परत आणखी भरायला सांगायची. पण त्याचं कमिशन प्लस MIDC साहेबाचं कमिशन हे चालूच आहे. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे गोरगरीब जनतेला केवढा त्रास होतो आहे. कोयत्यानं गळा चिरून विद्यार्थिनीची हत्या करणाऱ्या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पालघरमधील मोखाडा येथे घडली आहे. प्रभाकर वाघरे वय वर्ष 22 असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. पालघर जिल्ह्यातील मोखाड्यातील गभालपाडा आश्रमशाळेत इयत्ता 12वीत शिकणारी अर्चना उदार ही विद्यार्थिनी महाविद्यालयात गेली होती. दुपारच्या वेळेस जेवणासाठी महाविद्यालयातून आश्रमशाळेच्या दिशेने परत येत असताना मागून पिशवीत कोयता घेऊन आलेल्या प्रभाकर वाघेरेने तिच्यावर जीवघेडा हल्ला केला. त्याने कोयत्यानं गळा चिरून अर्चनाची हत्या केली. अर्चनासोबत असलेल्या तिच्या मैत्रिणींनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला होता. फरार असलेल्या प्रभाकर वाघेरेचा पोलिसांमार्फत शोध सुरू असतानाच त्याचा मृतदेह तुळ्याचा पाडा येथील धरण परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. तुळ्याचा पाडा धरणावर पाणी सोडण्यात येणाऱ्या लोखंडी गेटला रात्रीच्या सुमारास गळफास लावून त्यानं आत्महत्या केली आहे.
चिपळूणमधील शिरगाव येथील ठाकरे गटाच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमात आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटावर हल्लाबोल केला, तर आमदार शेखर निकम डोक्यात हवा जाऊ देऊ नका अशा शब्दात टीका केली. पाहुयात काय म्हणालेत आमदार भास्कर जाधव. ते करतो नाही तर करणार नाही म्हणून कदाचित तुम्हाला सांगायला आले असतील. मी या क्षणापर्यंत विद्यमान आमदारांच्या बद्दल एकही शब्द उल्लेख केला नव्हता. शेखर निकमांबद्दल सुधीर भाऊनी नाव घेतलं, चांगलं केलं, आणि म्हणून विद्यमान आमदारांबद्दल मी एकही शब्द उच्चारला नव्हता किंवा भाष्य केलं नव्हतं, कारण मला माहिती आहे कधी कोणावर तीर सोडायचा तो, चांगलं मला माहिती. पण आता तुम्हाला खेरडीमध्ये पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की विद्यमान आमदार शेखर निकम असं म्हणतात, जर भास्कर जाधव या ठिकाणी उभे राहणार असतील तर त्यांना मला पाडून इतिहास वाचायचा आहे आणि माझं नाव इतिहासामध्ये नोंद करायची आहे. द्या करून तुम्ही हे काय संधी पडले, कुणाही चंद्रकांत कुणाही राजा भाऊ, कुणाही बळीरामराव, जुनी जाणती माणसं मला बागवान दिसले, मला सदाभाऊ दिसले, सगळी जुनी जाणती माणसं मला दिसली. मी उभा राहणार की नाही ते नंतर बघू, पण शेखर निकमाला मी एवढंच सांगतो की डोक्यात एवढे लवकर हवा जाऊन देऊ नका. माझं नाव भास्कर जाधव आहे. राज ठाकरे ज्या वेळेला बोलतील त्याच वेळेला उमेदवारी जाहीर झाली समजावं, असं मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर म्हणालेत. तर लोकसभेसाठी मनसे सज्ज असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. बघा, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा राज्यस्तरीय पक्ष आहे आणि याचे प्रमुख सन्माननीय राजसाहेब ठाकरे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वच निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते लोकसभेपर्यंत सर्व निवडणुका ताकदीने लढलेल्या आहेत. आमचे अनेक चेहरे विधानसभेमध्ये गेलेले आहेत, अनेक नगरसेवक झालेले आहेत, अनेक जिल्हा परिषद सदस्य झालेले आहेत आणि निश्चित ह्या लोकसभे संदर्भातली चर्चा माध्यमातून होताना दिसते आहे. काही यादी पण आपल्या माध्यमातून काल मी पाहिली, परंतु ही निवडणूक सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला सांगतील की ह्या उमेदवाराला तिकीट दिलेलं आहे त्याच वेळेला खऱ्या अर्थानं ती अधिकृत यादी समजावी. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आमच्या ज्या वेळेला आदेश देतील त्यावेळेला ज्याला टिया लावतील, ज्याला शेंदूर फासतील त्याचं काम करण्यासाठी माझ्यासारखा महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी कटिबद्ध आहे. लोकसभा निवडणूक आम्ही लढणार हे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी 6 महिन्यापूर्वी जाहीर केलं होतं. त्या पद्धतीनं आमच्या प्रत्येक लोकसभेचा निरीक्षक नेमलेला आहे. मी देखील रायगड लोकसभेचा निरीक्षक आहे. माझ्याबरोबर संदीप देशपांडे आणि स्नेहलताई जाधव आहेत. आम्ही सर्वजण जवळजवळ 3 ते 4 आमच्या आढावा बैठका झाल्या आणि निवडणूक लढण्याच्या संदर्भात रणनीती देखील झालेली आहे. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक आम्ही ताकदीने लढणार आणि जिंकणार देखील. याचं कारण असं आहे, या राज्यामध्ये राजकारणाचा जो बाजार मांडलेला आहे, विचारधारेशी छेद केलेला आहे, निष्ठेची तडजोड केलेली आहे आणि यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थानं विचारधारा आणि निष्ठेशी बांधील असणार आहे. त्यामुळे मी राजसाहेबांच्या पक्षावरती किंवा राजसाहेबांच्या प्रती गेले अनेक वर्ष निष्ठेने काम करतोय आणि सामाजिक उपक्रमांना मी चालना दिलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. तरी देखील राजसाहेब ज्याला टिया लावतील त्याला निवडून आणण्याची क्षमता माझ्यासारख्या महाराष्ट्र सैनिकामध्ये आहे. राज्यामध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्या दृष्टीनं भाजपने सुद्धा प्लॅन तयार केलेत. आता काँग्रेस सुद्धा यामध्ये पाठी राहिलेलं नाही. नवी मुंबई शहरामध्ये काँग्रेसचे मॅरेथॉन बैठका पार पडत आहेत. या बैठका लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहेत. या बैठकीला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, मीरा भाईंदर, ठाणे अशा विभागाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष उपस्थित आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीतून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा घेऊन आगामी लोकसभा निवडणूक दृष्टीनं काँग्रेसची रणनीती आखण्यात येते. कोकणातील काही जागांवर लोकसभेच्या जागेवर दावा ठोकण्यासाठी ही काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. चर्चा चालूच राहतात. चर्चेला काय वाव आहे, त्याला काही अर्थ नाही. पण आज चर्चा खऱ्या अर्थानं महागाईवर व्हायला पाहिजे, चर्चा बेरोजगारीवर व्हायला पाहिजे, चर्चा आपल्या राज्यातल्या दुष्काळावर व्हायला पाहिजे, शेतकऱ्यांच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. दवाखान्यामध्ये लोक मरतात आहेत या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, यांच्या भ्रष्टाचारामुळे, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. ज्या चर्चा व्हायलाच नाही पाहिजे त्या चर्चेलाच जास्त वाव दिला जात असेल तर ही गंभीर बाब आहे. खऱ्या अर्थानं जी काही नावं आहेत काही ही आत्ता आमची फायनल कमिटी नाही आहे, अजून याच्यावर पुढं आता ही सुरुवात आहे. त्यामुळे चर्चा ज्या मूळ व्हायला पाहिजे त्या चर्चेला डायव्हर्ट करण्याचं जे काम होतं आहे तर त्याला काही अर्थ नाही. बघा, त्यांना
मला त्याच्यावर चर्चा करायची नाही, हा आज विषय नाही आहे. आज आपल्या गरिबांसाठी महाराष्ट्रामध्ये कुठल्याही आरोग्य व्यवस्था नाहीत. हे सरकारचं खरं जे आहे चित्र ते दर्शन होते आहे. लोक निरपराध लोक दवाखान्यात मरतात आहेत. त्यांच्या कुटुंबातला आक्रोश आणि राज्याच्या जनतेचा आक्रोश हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोण मुख्यमंत्री बनायचं काय बघायचं ह्यावर चर्चेपेक्षा राज्याच्या मंत्रिमंडळाने या चर्चा करण्यापेक्षा याच्यावर केल्या पाहिजेत ना. राज्यात दुष्काळ अजून जाहीर केला नाही. अर्ध्या महाराष्ट्रामध्ये कोरडा दुष्काळ आहे, अर्ध्या महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ आहे. सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, बेरोजगारांची हालत खराब करून ठेवलेली आहे. आम्ही परवाच राज्यपाल महोदयांकडे बेरोजगारांच्या भावना घेऊन गेलो. काय चाललेलं या महाराष्ट्रामध्ये ते महत्त्वाचे आहे. कोण मुख्यमंत्री बनणार आहे हे जनता ठरवेल ना, हे मंत्री ठरवणार आहेत का? रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण अशा ओळखल्या जाणाऱ्या खरवली ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या खरवली ग्रामपंचायतच्या निवडणूक धामधुमीतच राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय. खरवली गावचे युवा नेते योगेश यशवंत शिर्के यांनी राष्ट्रवादी पक्षातून माणगाव येथे तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलमभाई राऊत आणि तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या विशेष उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केलाय. खरवली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 1 मधून शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित करत असल्याचं रमेश मोरे यांनी सांगितलंय. या पक्षप्रवेश कार्यक्रमास युवा नेते स्वप्नील दसवते, ॲडव्होकेट मुसद्दीक राऊत, खरवली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच नथुराम अडीत, योगेश मोरे आदी उपस्थित होते. अलिबाग नगर परिषद आणि लायन्स क्लब अलिबाग यांच्यातर्फे माझी वसुंधरा अंतर्गत सायक्लोथॉन 2023चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 42 किलोमीटर, 30 किलोमीटर आणि 15 किलोमीटर एवढ्या अंतरावरील फेरीचं नियोजन करण्यात आलं होतं. यामध्ये सुमारे 300हून अधिक सायकलपटूंनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी स्वतः यावेळी सहभाग नोंदवत 42 किलोमीटरचं अंतर पार केलंय. तर अवघ्या 8व्या वर्षी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलेली सैतवडे येथील समायरा रुमान पारेख हिचा सत्कार पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. न्यू इंग्लिश स्कूल इराच्या मुख्याध्यापिका डोंगरकर मॅडम तसेच समायराच्या वर्गशिक्षिका आणि इतर शिक्षकांनी सुद्धा समायराचे भरभरून कौतुक केले. समायरा ही नुसती सैतवडे गावातील नसून संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील पहिलीच विद्यार्थिनी आहे जिचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालं आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. माझं नाव समायरा रुमान पारेख आहे. मी निकिता इंग्लिश स्कूलमध्ये शिकते आणि मी तिसरी कक्षामध्ये आहे आणि मी टिंकर ॲपमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यात आर्ट सेशन होतं. त्याच्यात मी डन केला आणि त्याच्यात एक किट आला आणि त्याला बनवून पार्ट्स होते त्याचे बनवून त्याला टिंकर ॲपवर दाखवायचं होतं आणि त्याच्या बाद एक एक्झाम झाली त्याच्यात मी पास झालो. टिंकर ॲपमध्ये कोणते विमानाचं संदर्भ होतं ना? विमानाचं विमान बनवायचे होते. 6 विमान अलग अलग प्रकाराचे होते आणि त्यांना मी बनवला आणि टिंकर ॲपवर फोटो काढून पाठवले. चिपळूणमधील भाऊ कार्ले यांची राष्ट्रीय जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. नुकतेच फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. प्रसाद उर्फ भाऊ कार्ले यांना नाशिक येथील भावना बहुउद्देशीय संस्थेतर्फे सन 2023चा राष्ट्रीय जीवन गौरव कृतज्ञता पुरस्कार जाहीर झालाय. लेखक, दिग्दर्शक, कनक फ्रेंड्स सर्कलचे संस्थापक अध्यक्ष आणि चिपळूणमधील विविध सांस्कृतिक उपक्रमात सहभाग घेणारे जनता बँकेच्या ग्राहकांचे बँकेतील आधारवड, रंगकर्मींचा भावड्या असे भाऊ कार्ले आणखीन एका पुरस्कारानं सन्मानित झाल्याने त्यांचे जवळचे मित्र आणि फेडरेशन ऑफ रत्नागिरी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांनी त्यांचे अभिनंदन केले. जनता बँकेतील निवृत्तीनंतर आता पूर्ण वेळ रंगभूमीची सेवा, लेखन, दिग्दर्शन आणि नवीन तरुण कलाकारांना घडवण्यासाठी भाऊ कार्ले कार्यरत राहणार असल्यानं त्यांना याबाबत शुभेच्छा दिल्या आहेत. रायगड जिल्ह्यातील पेणची सुकन्या लावणी सम्राज्ञी नेहा पाटील ही कलर्स मराठी वाहिनीवरील ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात प्रथम आल्यानं तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी त्यांच्या राजमळा या निवासस्थानी तिचे स्वागत केले.
मनमोहन अदाकारी आणि जबरदस्त नृत्य कौशल्याने घायाळ करणारी नेहा पाटील हिने लहान वयातच महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञीचा मान मिळवल्यानं रायगडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. जिद्द आणि शिकाडीच्या जोरावर यश मिळवल्याबद्दल आमदार महेंद्र दळवी यांनी तिचं कौतुक केलंय. येत्या 8 तारखेला तिचे पेणमध्ये जंगी स्वागत होणार असल्यानं शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख रुपेश पाटील आणि गडपगावचे उद्योजक प्रशांत पाटील यांचे देखील मोलाचे सहकार्य मिळत असल्याने नेहाने या सर्वांचे आभार मानलेत. नमस्कार मंडळी, मी तुम्हा सर्वांची लाडकी महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी नेहा पाटील. तर मी आज आले आहे अलिबागमध्ये आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या निवासस्थानी. त्यांनी माझं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं, त्यांच्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानते. तसेच रुपेश दादा आणि प्रशांत दादा यांचेसुद्धा मी खूप आभारी आहे. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.